लोकसभेला उतरायचं हे माझं निश्चित होतं. कोल्हापूर असेल, नाशिक असेल ही चर्चा सुद्धा त्यावेळी चालू होती. पण ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज आमचे बाबा कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं, लोकांची इच्छा असेल त्यांनी इच्छासुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथं उद्भवत नाही. माझे वडील मोठे महाराज हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत आणि म्हणून मी आमच्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा सांगितलेलं आहे, मी जर इलेक्शन लढवली असते, मी 100% दिले असते, तर महाराजांच्यासाठी आपण 1000% कष्ट करायला पाहिजे. महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा अनुभव हा निश्चितपणाने कोल्हापूरला एक वेगळी दिशा दाखवणार याबद्दल काय शंका नाही. नाही, महाराजांची भूमिका मी कशी मांडणार, पण इतकं निश्चित आहे की एक कॉन्सेन्सस तयार झालेलं आहे की सगळ्यांना महाराज पाहिजे आणि प्रामुख्याने महाविकास आघाडीत. आता महाविकास आघाडी नेमकं काय निर्णय घेणार, महाराजांची नेमकी भूमिका पुढं कशी असणार आहे हे महाराजांनीच त्याबद्दल ते तुम्हाला स्पष्ट सांगतील. पण जो काही निर्णय महाराज घेतील त्या निर्णयाला च्या बरोबर मी स्वतः असणार आहे, माझ्याबरोबरचे सगळे जे आमचे सगळे संबंधित लोक आहेत ते असणार आहेत आणि नुसतं असणार नाही आहेत तर पूर्ण शेवटचं फिनिशिंग पॉईंटपर्यंत आम्ही पूर्ण ऑल आऊट जाणार आहे. या प्रसंगी मला इतकंच मी सांगू शकेन. नाही, काही अडचण नाही आहे. एक राऊंड नाही झाला तरी पण वेळोवेळी मोठ्या महाराजांचा संपर्क आहे सगळीकडे, माझाही संपर्क सगळीकडे आहे, मालोजी राजेंचा बऱ्यापैकी सगळीकडे संपर्क आहे. म्हणून पण एकदा ठरलं आणि एकदा इलेक्शन लागली की त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या आणि सगळ्या गोष्टी परत सगळ्या ठिकाणापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचू. कष्ट करण्यामध्ये आम्ही कोणी मागं पडणार नाही हा पूर्ण विश्वास आम्हाला आहे. मी काय पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय, त्याच्यामध्ये कुठं घरदारचं मी पाहिलेलं नाही आजपर्यंत, पण त्याची काय कुठं काही अडचण येणार नाही आणि सगळ्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही तिघही आणि जे संबंधित ते सगळे जे लोक असतील ते सगळे तिथं पोचतील. हीच इलेक्शन नाही आहे, एकत्रित कोल्हापूर हे शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचाराने चालणारा हा जिल्हा आहे. राजश्री शाहू महाराजांनी जो पुरोगामी विचार दिला, पुरोगामी विचार म्हणजे काय, प्रोग्रेसिव्ह, आणि म्हणून तो प्रोग्रेसिव्ह विचार हा देशभर जायला पाहिजे. हा आज नुसतं इलेक्शनच्या माध्यमातून नाही, पण एकंदरीत या घराण्यात जन्म झाल्यापासून किंवा या घराण्याचा व्यक्ती म्हणून हे सगळेजणच आम्ही प्रयत्न करीत आलो आहे. तर प्रोग्रेसिव्ह विचार हा पुरोगामी विचार ज्याच्यात कुठंही एक्स्ट्रीमिझम नाही. एक्स्ट्रीमिझम म्हणजे दोन्ही बाजूची दोन्ही टोक, म्हणजे हिंदुत्ववादी हे का म्हणतात मला अजूनही समजत नाही, पण आम्ही काही कोण नास्तिक नाही आहोत. ते आता टप्प्याटप्प्याने आम्ही सांगू तुम्हाला ते कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असेल काय असतील. बऱ्याच गोष्टी अजून राहिलेल्या आहेत क्लिअर होण्याच्या दृष्टिकोनातून. त्या एकदा क्लिअर झाले की मला वाटतं की आपण आणि सविस्तर पद्धतीने ते मांडतील. ह्या प्रसंगी मांडणं हे बरोबर दिसणार नाही, उचित ठरणार नाही. एकदा लाईन क्लिअर झाली, सगळ्या महाविकास आघाडीने सगळी लाईन क्लिअर करून दिली की मग या सगळ्या ह्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. आणि सविस्तर मी बोलेन सुद्धा, आणि मी नाही, सगळेच बोलतील. नाही, स्वराज्य हे लोकसभेत मला नाही वाटत आता भाग घेईन. आमची लाईन एकच आहे आणि वैयक्तिक माझी लाईन आहे. मी कोल्हापुरात सुद्धा स्वराज्य हा विषय हा स्वराज्य पक्ष किंवा स्वराज्य संघटना ही आम्ही सध्या बाजूला ठेवलेली. किंवा ती एक्सेप्शनल अपवादात्मक ज्या गोष्टी असतात, एक्स्ट्रॉर्डनरी गोष्टी ज्यावेळी करायच्या असतात त्यावेळी ते बाजूला ठेवावं लागतात. आणि माझ्या जीवनात ही एक्स्ट्रॉर्डनरी विषय की आमचे जर महाविकास आघाडीने जर ठरवलं आणि महाराजांनी मान्यता दिली आणि इलेक्शन उभारले तर म्हणून हा सध्या स्वराज्य लोकसभेच्या रिंगणात कुठं नसणार आहे. आमचं पूर्ण लक्ष हे कोल्हापूरच्या सीटसाठी छत्रपती शाहू महाराजांसाठी असणार. नाही, ते काय एवढं महत्त्वाचं नाही ना. मी काय कोणा दुसऱ्यांसाठी मागं आलो नाही आहे. माझ्या वडिलांसाठी मागं येणं हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. महाराजांच्यासाठी मी काय करू शकतो ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. म्हणून माझ्यासाठी मोठे महाराज हे सर्वच आहेत, कोल्हापूरचे छत्रपती आहेत, ते अधिपती आहेत. आणि म्हणून त्यांच्यासाठी हा शब्द वापरणं सुद्धा हे मला शोभत नाही आणि माझ्या मनात सुद्धा तसं नाही. म्हणूनच तो माझा एक फोटो जो बाहेर आला होता महाराजांचा आणि माझा, त्याचा अर्थच तो होता की मुलांचं आणि वडिलांचं प्रेम काय असते. जनरली हा पब्लिकमध्ये करायचा नसतो हा फोटो, हा घरगुती आमचा तो फोटो होता. पण मला वाटलं हा मेसेज सगळ्यांना जावा, पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना मेसेज जावा की घर किती एकसंघ आहे. नाही, त्यांच्या मनात अनेक गोष्टी असतील जे ते
अजून त्यांनी स्पष्ट बोलल्या नसते आणि मी बोलणं सुद्धा ते बरोबर नाही. पण का त्यांनी उतरावं काय ते त्यांनी डोळ्यासमोर त्यांच्या पुढे एक अँगल असणार ते स्वतःच ते क्लिअर करतील की का मला या वयातपेक्षा ह्यावेळी 2024ला मी का यावं ही त्यांनी भूमिका घेतली आहे, एवढी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. तर त्याच्यामागं काहीतरी दूरदृष्टिकोन असणारच. आणि ते वेळोवेळी मला वाटते वेळोवेळी म्हणायचे वेळ ज्यावेळी येईल ते स्पष्ट बोलतीलच त्या बाबतीत. का नाही पोचतील? आमच्या अजूनही पैलवान आहेत ते 500 जोर मारायचे, 1000 काहीतरी 7,500 बैठका मारायचे. हे काय नाही, एकदा ठरवलं छत्रपतींच्या ठरवलं की विषय संपला. हे काय वय कुठलं काढलं काय, त्याचा काय संबंध नाही. आणि आम्ही नाही आहोत का? आम्ही आहे ना, मी आहे, मालोजीराजे आहे, घरचे आमच्या संयुक्तराजे आहेत, मालोजीराजेंचे आहेत, घरातले आहेत सगळे मुलं तयार झालेत आता. काय काळजी करायची गरज नाही. पवार साहेबांच्याबद्दल मी काय बोलणार नाही. मी नुसतं माझं पूर्ण लाईन कुठल्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. माझी लाईन एक आहे, छत्रपती शाहू महाराज. बाकी मला कुठलीही लाईन नाही. महायुतीच्या नेत्यांची लाईन आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची नाही. माझी लाईन एकच आहे, माझे छत्रपती शाहू महाराज. विषय क्लोज. आता मगाशी बोललो, त्यांची इच्छा पूर्ण करायची आमची जबाबदारी आहे. आणि लोकांची जो इच्छा आहे ना, लोकांची जो इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी जेवढी ताकद आहे, जेवढी क्षमता आहे, ही ऑल आऊट जाण्याची हीच वेळ आहे ना. नाहीतर नुसतं आमचे वडील अधिपती हे म्हणून उपयोग काय? हीच वेळ आहे आमची. म्हणून त्यामध्ये काही शंकाच नाही. म्हणजे मी सुद्धा माझ्या ज्या काही आकांक्षा असतील किंवा माझे जे काय मला वाटत असेल मी जीवनात काय व्हावं, हे सगळे सेकंडरी आहेत, हे दुय्यम आहेत ह्याच्यासमोर. म्हणून महाराजांची इलेक्शन आमच्यासाठी नंबर 1 आहे. आणि महाराजांना एकदा सगळं ठरलं तर मोठ्या मताधिकाऱ्यांनी कसं निवडून आणायचं सुद्धा ती आमची जबाबदारी राहणार. तर महाराजच सांगतील ना. आणि का उभारू नये, का उभारू नये हा माझा प्रश्न आहे. म्हणजे महाराजांच्या सारखं व्यक्तिमत्व जर पाहिलं असेल तर आजपर्यंत त्यांना असं कोणी म्हणू शकत नाही की आमचा त्यांना विरोध आहे. मला उलटं म्हणतील, पण त्यांना केव्हा म्हणू शकत नाहीत. आणि त्यांचे अभ्यासू आहेत. त्यांचा प्रचंड म्हणजे प्रचंड त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे वाचण्याची एवढी आवड आहे, एवढे अभ्यासू आहेत, ओव्हरऑल पर्सनॅलिटी अनुभव आहे त्यांच्याकडे. तो निश्चित कोल्हापूरच्यासाठी तर ॲडव्हान्टेज राहणार आहे. म्हणजे हे बरं आहे, मोदींचं वय काय, मग ते कसे उभारतात, मग आम्हालाच लागू सगळं वय, असं कुठं काय. म्हणून वय हा फॅक्टर नाही, अनुभव हा फॅक्टर आहे. आणि अनुभव हा निश्चित महाराजांचा राजकीय अनुभव नसला तरी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. आणि ते अभ्यासू व्यक्तिमत्व निश्चितपणाने दिल्ली गाजवल. हेच राजकारण घाण आहे. हे काही आपलं अफवा उठवायच्या, माझ्या वेळेस उठवल्या होत्या, भरपूर उठवल्या होत्या. ती काय राजकारणाचा एक भाग आहे, त्याला उत्तर द्यायला आम्ही तयारी आहे, आमची पूर्ण तयारी आहे. मला माहिती आहे ना पुढचा पलीकडचा माणूस कसा आहे. मी जर बोलायला लागलो का मी दिल्ली पाहिलेली आहे. मी जर बोलायला लागलो सगळं घोटाळ होईल सगळ्यांचं. पण मला त्या लेवलला जायचं नाही. आपण विकासावर बोलू, कामावर बोलू, कार्यावर बोलू आणि पुढं आम्हाला काय विजन घेऊन जायचं आहे आणि कोल्हापूरचा विकास कसा घडवायचा आहे, कोल्हापूरचं नाव हे जगात कसं पोचवता येईल ह्याच्यावर बोलण्यासाठी आमचा अजेंडा असणार आहे. बाकीचं विरोधक काय करायचं आम्हाला काही घेणं देणं नाही. आणि विरोधकातले लोक सुद्धा काय अफवा उठवत असतील तो त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे त्यांना कुठल्या लेवलचं राजकारण करायचं त्यांचा प्रश्न आहे. आमचं राजकारण करायचा एकच दृष्टिकोन आहे, तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास. तो विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो अजूनही झालेला नाही आहे. तो विकास कसा करता येईल, कोल्हापूरचं नाव खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं आणि शाहू महाराजांचं कोल्हापूर ही म्हणजे ओळख आहे, कर्मभूमी म्हणून शाहू महाराजांची या कोल्हापूरची ओळख आहे. हे आपल्याला देशात नाही तर जगाच्या पातळीवर कसं पोहोचवता येईल हा अँगल आमचा ह्या आम्ही पुढे इलेक्शनला गेलो तर हा असणार.